भाजपच्या विधान परिषदेच्या उमेदवारांची नावे जाहीर. संदीप जोशी, संजय केनेकर आणि दादाराव केचे यांना उमेदवारी दाखल करण्याच्या सूचना. राष्ट्रवादीच्या विधान परिषद उमेदवारांचं नाव आज जाहीर होण्याची शक्यता. पक्षाकडून झिशान सिद्दीकी, संजय दौंड आणि उमेश पाटलांना कागदपत्र गोळा करण्याच्या सूचना. शिंदेंच्या शिवसेनेला सुद्धा विधानसभेची एक जागा इच्छुक मात्र 4. नंदुरबारचे संपर्क प्रमुख चंद्रकांत रघुवंशी यांचं नाव आघाडीवर. मुंबईतील शीतल म्हात्रे, शिवसेना सचिव संजय मोरे आणि विदर्भातील किरण पांडव यांची नावं चर्चेत. बीडमध्ये बिनपगारी 18 वर्ष नोकरी करूनही शिक्षकाची फेसबुक पोस्ट करून आत्महत्या. पगार मागितल्यावरती संस्था चालकांनी फाशी घ्यायला सांगितल्याची चिठ्ठी. माहिती अधिकार कार्यकर्ते विजय कुंभार यांची ट्विट करून कैफियत. 18 वर्ष नोकरी करूनही दमडीही न मिळाल्यामुळे आत्महत्या करणाऱ्या धनंजय नागरगोजेंवरून अंजली दमानी आक्रमक. चिठ्ठीतील नावांवरती कारवाईसाठी पोलीस अधीक्षकांकडे विचारणा. तक्रार नसल्यामुळे पोलीस हतबल, अधीक्षकांचा दावा. औरंगजेबाची कबर हटवा नाहीतर बाबरीची पुनरावृत्ती. बजरंग दल आणि विश्व हिंदू परिषदेचा इशारा. 17 मार्चला आंदोलन. तर खुलताबादमधल्या औरंगजेबाच्या कबरीची सुरक्षा वाढवली. देश हिंदूंचा पाकिस्तान म्हणण्याच्या दिशेनं सामनामधून संजय राऊत यांची रोखठोक टीका. मोदी काळाचं अंतिम पर्व सुरू झाल्याचं राऊतांचं निरीक्षण. मोदी आणि त्यांचे लोक जाताना देशाचे 2 तुकडे करतील अशी भीती. संत तुकाराम महाराजांचा त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी बीज सोहळा आज होणार. वारकऱ्यांचं स्वागत करण्यासाठी देहूनगरी सज्ज. जगद्गुरू संत तुकाराम महाराज पुरस्कार उपमुख्यमंत्री शिंदेंना प्रदान. सुनीता विल्यम्स लवकरच पृथ्वीवरती परतणार. सुनीता यांना घेऊन येण्यासाठी नासाचं मिशन क्रू 10 स्पेस एक्सच्या ड्रॅगन अवकाश यानाद्वारे अंतराळामध्ये स्थानकावरती दाखल. आजच परतीच्या प्रवासाची शक्यता. पाकिस्तानात शनिवारी रात्री झालेल्या गोळीबारामध्ये हाफिज सईदचा निकटवर्ती अबू खतालचा खात्मा. लष्कर ए तय्यबाचा अतिरेकी असलेल्या अबूला अज्ञात हल्लेखोरांकडून कंठस्नान. मुंबई इंडियन्सनं दुसऱ्यांदा पटकावलं WPLचं विजेतेपद. हरमनप्रीत कौरची स्पेशल इनिंग्ज आणि नॅट सीवर ब्रँडचा अष्टपैलू खेळ. दिल्ली कॅपिटल्सला विजेतेपदाची तिसऱ्यांदा हुलकावणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.